नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. क्षणिक जे दिसतंय त्याच्या पाठीमागे आपण पळतोय, चमकतंय त्याच्या पाठीमागे आपण पळतोय आणि म्हणून फसवल्या जातोय. हे लक्षात, फसवल्या जातोय. या फसवेगिरीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि ते आपण सावध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. योग्य माणसाला निवडून दिलं, रात्रंदिवस आपल्यासाठी झटणाऱ्या माणसाला निवडून दिलं, तो कदाचित पैसे वाटू शकणार नाही, तो कदाचित असणाऱ्या प्रचारामध्ये कमी राहील, गाड्या घोड्या झुंबला बिमला तो उभं करू शकणार नाही, कारण त्यांनी कुणाचा खिसा कापलेला नाही. म्हणून म्हटलं चमकुश जो असतो, अरे काय प्रचार चाललाय, त्यांनी एवढ्या गाड्या लावल्या, एवढे पोस्टर लावले, एवढे भिंती लावल्या, एवढा अमुक केला, एवढं खानावळ केलं, एवढी हॉटेल ओपन केली. त्याच्या बापाचा पैसा होता का? तुमच्याच लुटलेला पैसा तेव्हा तो वापरतो. 500 रुपये देतोय, 24,000 दिलं. आणि म्हणून उद्याचं मतदान हे लुटारूंच्या विरोधात मतदान आहे, हे आपण लक्षात ठेवू. लोकशाही धोक्यात आहे. वंचित बहुजन आघाडी हे आपल्या पाठीमागे उभा आहे. ही आपल्याला लढायची आहे आणि म्हणून आवाहन करतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण गॅस सिलेंडरला मतदान करून ही समतेची लढाई आपल्याला जिवंत ठेवायची आहे. ती आपण जिवंत ठेवाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार. चाहते हैं कि सब लोगों से जैसे आज के दिन सबको ही मोहब्बत दिखाए है, 15 तारीख के दिन भी उसी तरह मोहब्बत दिखाना है. हम हर 5 साल में लोग को जिताते हैं, हमारा कोई साथ नहीं देता है. रास्ता नहीं, गली नहीं, हॉस्पिटल नहीं, स्कूल नहीं, बच्चों की कोई फ्यूचर नहीं. तो हम रिक्वेस्ट करके बोलते हैं, हमारे जो सब बहन भाई खड़े हैं वो लोगों को गैस बांटने पे साजिद भाई हमारे हैं घर के, सबको जिता कर लाना है 15 तारीख को. ये हमारा आपसे बहुत बहुत धन्यवाद है. नमस्कार, मेरा नाम श्रीनिवास नडीगोट्टू, मुझे स्वामी नगर का बुलाया जाता है. मैं 17 नंबर वार्ड से डा से मैं उम्मीदवार हूँ, भिवंडी शहर. यहाँ पे वंचित बहुजन आघाड़ी से मैं उम्मीदवार हूँ. मैं कुछ परिवर्तन होना चाहिए भिवंडी के अंदर. लोग 20-25 साल से राजकारण कर रहे हैं, वहाँ पे कुछ डेवलपमेंट नहीं रहते हैं. हम अभी प्रचार के लिए बहुत जगह घुमाए, डोर टू डोर हम प्रचार किया है. लोग बोलता है कि भाई हमारे पास कोई आता नहीं नगर सेवक. आप आता है अभी पूछने के लिए, वोट मांगने के लिए अभी आता है, लेकिन 5 साल के बाद आप जीत के आने के बाद में फिर आप दिखते ही नहीं. आम्ही प्रार्थना करतो की सर्वांनी आमचं सहकार्य करणं, किंवा तुम्हाला कधीही काही आर्थिक गरज लागली तरी पण आम्ही धावून पळून येणार आहे तुमच्यासाठी. जे लोकांनी फसवणूक केलं त्याच्यासाठी आपण त्यांना एकच आपला पक्ष त्यांना हे करू शकते की जे. मैं बशीर शेख, वार्ड नंबर 21 का उम्मीदवार. हमारा पैनल है छाया यादव मैडम है, बॉम कम है, और दिनेश सरकड़े साहब में है. हम तीनों के पैनल को आप लोग जो है सिलेंडर के निशान पे बटन दबा करके भारी मतों से कामयाब बनाओ. और वार्ड के में जो भी काम है आप लोग जो है अपना वोट बेचो मत. वोट बेचने की वजह से काम अपने इधर वार्ड में हो रहा नहीं है. आज 25 साल हो गए, वार्ड की हालत इतनी ख़राब है कि चलने के लिए रास्ता नहीं है, गटर टूटी हुई है. ये सब काम, बहुत सारे काम है.
सत्ता हमारा मकसद नहीं है, लेकिन ये माध्यम है आपके विकास का, अपने वार्ड के विकास का। इसके लिए आप लोग बाटला गैस के बटन को दबा करके भारी मतों से कामयाब। मी वैशाली अशोक पाटोळे, प्रभाग 20 क्रमांक अ मधून मी उभी आहे आणि एका बाजूला पैशाचा पाऊस असताना मी तिथून एकटीच अशी 2 उमेदवार आहेत आमचे, साबळे भाऊ म्हणून आणि मी वैशाली अशोक पाटोळे म्हणून। आम्ही त्यांच्या पुढे असे दटून आहेत की कुणाच्या ह्याला भीक नाही घालण्यासाठी की लोकांनी असं प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। दररोज आमच्या गृहभेटी चालू आहेत, आमचा कुठं मोर्चा नाही किंवा आमचा कुठं काय प्रचार नाही, फक्त आम्ही घरोघर जाऊन जिथं जिथं समस्या आहेत ती आम्ही समस्या बघतोय आणि आम्हाला एवढी परिस्थिती बिकट आहे। आणि जे आपले दुसरे उमेदवार उभे आहेत दुसऱ्या पक्षातून, ते फक्त दिवसभर बायकांना आश्वासनं देतात की आम्ही तुमचे रस्ते बनवू, आम्ही तुमचे गटार बनवू, संडास बाथरूमचे काय समस्या आहेत ते करू, आणि संध्याकाळी त्यांच्याच नवऱ्यांना, त्यांच्याच मुलांना, त्यांच्याच नातवांना दारू आणि पार्टीचे जे धंदे चालू आहेत त्यांचे ते हाणून पाडण्यासाठी मी अशोक पाटोळे, वैशाली अशोक पाटोळे मी तिथं उभे आहे। आणि मला माझ्या या वस्तीतल्या सगळ्या लोकांना असं आवाहन करायचं आहे की पैशाला भीक न घालता त्यांनी सत्याचा जे हे आहे त्यांना विजय करावे आणि सिलेंडरला वोट देऊन आम्हाला भरघोस मताने विजय करावा, हीच माझी विनंती आहे। आजच्या बातम्या समाप्त होत आहे। उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन। आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा। आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।